गाईज आता कोकोला मी भातामध्ये हे भोपळा आणि गाजर हे भातामध्ये कोकोला मी कुकरला लावणार आहे. हो, आता आजकाल कोकोसाठी वेगळा भात लावते मी गाजर आणि भोपळ्याचा. शुभप्रभात गाईज, जय श्रीराम, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आम्ही उठले, माझे सर्व कामं पण झाले. आज माऊ चिवच्या आंघोळी झाल्या, त्या खेळायला गेल्या बाहेर. व्लॉग उशिरा बनवते कारण सकाळी मुलांमुळे मला काही वेळ भेटत नाही मोबाईल हातात घ्यायला. सर्व कामं आवरल्यावरच मोबाईल हातात घेते. हा बघा, राघवची आंघोळ व्हायची आहे फक्त. हा कसा बोलतोय, याची शी सू सर्व झालंय, गप्पा मारतोय. ते बघा छोटं कार्टून आलंय, शंभू करून आलंय छोटं कार्टून. हे बघा. हा, कुठून आल्या मॅडम? हा, काय खाल्लं? मी तुला दूध पी म्हटलं होतं. चिव तू काय खाणार आहे? गाईज आम्ही आलोय ताईकडे, इडली बनवत आहे ताई. तर मग ही छोटी माऊ चिव तर आज दूध पण पिली नाही इडलीसाठी. जसं तिने आयुष्यात इडली कधी खाल्लीच नाही. अख्खा दिवस आहे इडली खायला बाळा. अर्धा कप तरी दूध घ्यायला पाहिजे होतं. अगं चिव नको ग, पप्पा ओरडतात तरी ऐकत नाही चिव तू. हे बघा गाईज, माऊ कशी गाडी खेळतीये रोडला. माऊ तर 4 वर्षाची होईन तरी पाय पुरतात की नाही काय माहिती त्या पायडलला. कसं चाललंय? चिव नको, चिव पप्पा रागवतील. चिव मी व्हिडिओ काढलाय. चिव पप्पा व्हिडिओ बघितल्यावर रागवतील. चिव असं जा जा जा. कशी मोठ्या गाड्यात बसली. आम्ही खेळतोय चल्लसाट, सार्थक, चिव, ह्याचं नाव काय, श्रीराज आणि मी आणि आमची माऊ. आम्ही खेळतोय आता. आज बनवली आहे इडली, चटणी, सांबार. सांबार हा माझ्यासाठी फिका बनवलेला आहे, तिखट दुसरा आहे. मी आणि माऊ ही माऊ आणि मी फिक्की आहे. सांबार, चटणी आणि इडली खातोय. तिखट मी खाल्लं तिखट की मग राघवला त्रास होईल ना, मग त्याच्यामुळे मी फिकं खाते. बाकीच्यांचं तिखट वेगळं आहे. गाईज आता कोकोला मी भातामध्ये हे भोपळा आणि गाजर हे भातामध्ये कोकोला मी कुकरला लावणार आहे. हो, आता आजकाल कोकोसाठी वेगळा भात लावते मी गाजर आणि भोपळ्याचा. आमच्यासाठी वेगळा आणि कोकोसाठी वेगळा, कारण तिच्या हेल्थसाठी ठीक आहे. आम्ही बघितलं आहे, डॉक्टरनी पण सजेस्ट केलं आहे भोपळा गाजर हे टाकून तिला भात द्यायचा आहे. आणि दही वगैरे, दही तर देतोच आम्ही तिला, पण आता दही थोडं कमी केलं आहे मी तिचं. आणि हे भोपळा आणि भात 3-4 दिवस झाले भोपळा आणि भात शिजवून घेते तिला. भोपळा गाजर आणि भात. माऊनी राघवला झोपी लावलं, जसं थापायला लागली लगेच झोपी गेला तेव्हा. खूप रडत होता, मी चपात्या करत होते म्हणून. माऊला म्हटलं त्याला थापव ग माऊ. तिने थापवलं तर तो लगेच झोपी गेला. काय करतो? पलत आवलं. आशा काय करतो? परत करतो. किती चेंज करायचं बाबू, किती तुझं चेंज करायचं प्रत्येक 5-5 मिनिटाला. प्रत्येक 5-5 मिनिटाला चेंज करायचं बाबा. काय खलं नाही बाबा. ही बघा काय करतीये. चू काय चाललंय? कशाचं होममेड सोप पेपर करते तू? ताईला फटके आले ना? ताईला फटके आले ना? आले की नाही सांग बरं मला. तू आले का सांग. ताईला फटके द्यायचे का? द्यायचे? चिव ताईला फटके द्यायचे का? तू हा म्हणला तर, तू हसला तर आपण ताईला फटके देऊ. हा हो म्हणतोय बघ तो. हो, ताईला द्यायचे फटके. देऊ फटके, देऊ ताईला. गाईज बघा, राघव म्हणतोय ताईला फटके द्यायचे. म्हणतोय. हो.
खाल्लंय वरती? अंडा. अजून अजून काय खाल्लं? शेंगा खाल्ली. अजून काय खाल्लं ग? पोट भरलंय का? वरण भात जेवण आहे तर अजून भरले. कशाने भरलंय? एका अंड्या पोळीने पोट भरतं का? अंडा पोळीच नाही खाल्ली. आणि ते हे नको ना नुसती भाजी खाऊ, मी चपाती बरोबर चारते तुला भाजी. गाईज बघा, माऊ नुसती भेंडीची भाजी खातीये कोरडीच. थांब मी चपाती बरोबर चारते तुला. तुपाची चपाती, भेंडी, छान. नाही पाहिजे. हो पाहिजे पाहिजे. हा नुसती मस्ती घालती, फक्त मस्ती. काय म्हणतायत तुला ए माऊ? माऊ बापू काय म्हणतायत? जय पागल. जय श्रीराम ऑलवेज वेलकम्स यू. शुभरात्री माऊ. जय श्रीराम. ए जय श्रीराम. चू बंद करायला लावीन मग मी. जय श्रीराम. मग मन जय श्रीराम. जय हनुमान. आजचा नीट बन. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर भेटूया. बाय गाईज. कर बाय. बाय कर गाईजला.